ससून रुग्णालयातील घडलेल्या घृणास्पद प्रकाराविषयी वडगाव शहरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। झालेला प्रकार मानवतेला काळिमा फासणारा आहे असं सांगत त्यांनी हा प्रकार करणाऱ्या ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या काही बेवारस रुग्णांना तसेच काही मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेल्या रुग्णांना रात्री अपरात्री त्यांची ट्रीटमेंट न करता अज्ञातस्थळी सोडणं ही घटना आज बाहेर येत आहे। ही जी घटना आहे या घटनेचा मी निषेध करतो, धिक्कार करतो। पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये अशी घटना होतीये। ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे। या घटनेमध्ये जे जे लोक सहभागी आहेत, जे डॉक्टर्स कर्मचारी असतील, ससूनचे अधिकारी असतील किंवा त्या लोकांची वाहतूक करणारे रिक्षा चालक असतील, जे कोणी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि कठोर प्रकारची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करत आहे। खरं तर अशी घटना करणाऱ्यांचं काळीज कशाने बनलेलं असेल याचा विचार देखील आपण करू शकत नाही। ज्या लोकांचं कर्तव्य आहे की बेवारस रुग्ण असतील, मानसिकदृष्ट्या खचलेले रुग्ण असतील, त्यांच्यावरती उपचार करायचे, त्यांनी उपचार केले नाहीत आणि उलट या रुग्णांना हॉस्पिटलच्या बाहेर अज्ञातस्थळी सोडून दिलंय। आपण असा विचार तरी कसा करू शकतो? म्हणून माझी आपल्याद्वारे सरकारला मागणी आहे, राज्य सरकारला मागणी आहे की यावरती दोषी असणाऱ्यांच्या सर्वांवरती कडक अशी कायदेशीर कारवाई त्वरित झाली पाहिजे।